जय श्री माताजी. संत ज्ञानेश्वर महाराज रचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या 9 ओवी म्हणजे पसायदान होय. या 9 ओव्यांचे पसायदान म्हणजे जणू 9 रत्नांची कंठमाळच आहे. चला तर मग पसायदानाचा अर्थ समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसायदान हे. अर्थात आता म्हणजे ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज विश्वाचा आत्मा असणाऱ्या परमेश्वराला विनंती करत आहेत की त्यांच्या वाङ्मय यज्ञाने प्रसन्न होऊन त्यांना पसायदान म्हणजे प्रसादाचे ज्ञान द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अर्थात ज्या लोकांची खळ म्हणजे वाईट प्रवृत्ती आहे त्यांची वाईट प्रवृत्ती नष्ट हो. एवढेच नाही तर त्यांची वाईट प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत बदलो आणि मनुष्य प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार असो. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. अर्थात पापी माणसाचा अज्ञानरूपी अंधार नाहीसा हो. माणुसकीचा धर्म जर आपण मानला तर धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल आणि याचा परिणाम स्वरूप प्रत्येकाच्या मंगल इच्छा पूर्ण होतील. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. अर्थात सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावेत आणि प्राणीमात्रांना भेटत जावेत. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. अर्थात कल्पतरू आणि चिंतामणी हे आपल्या सर्व इच्छा पुरवतात, पण आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला त्यांच्याकडे जावे लागते. पण संत हे कल्पतरू आणि चिंतामणी या दोघांचे कार्य करतात आणि स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचतात. कल्पतरू आणि चिंतामणी दुर्मिळ असतात, पण संत दुर्मिळ नाहीत, तर ते त्यांचा समूहच आहे. असे हे संत अमृताचा सागर आहेत, जे सर्व समाजाला अमर करू शकतात. चंद्रमेजे अलांछन, मार्तंडजे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. अर्थात संत हे चंद्रासारखे आहेत, शीतल आणि आनंद देणारे. संतांकडे ज्ञानाचे तेज आहे, सूर्याचे तेज आहे, पण सूर्याची दाहकता त्यांच्याकडे नाही. असे सज्जन सर्वांचे सोयरे आणि नातेवाईक होत. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनी तिन्ही लोकी, भजी जेवो आदी पुरुषी अखंडित. अर्थात तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यातील सर्व लोकांनी सुखी होऊन त्या आदिपुरुषाची म्हणजे परमात्म्याची सतत भक्ती करावी. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. अर्थात या जगात हा ग्रंथ ज्यांचे जगण्याचे साधन आहे, आधार आहे, त्यांनी या जगातील दृश्य आणि अदृश्य भोगांवर विजय मिळवावा. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञान देवो, सुखी हा झाला. अर्थात विश्वाचे राजे श्री निवृत्तीनाथ गुरु महाराज म्हणाले, या प्रसादाचे दान तुम्हाला मिळेल. म्हणजे या पसायदानातील जे मागणे आहे त्याचप्रमाणे हा ग्रंथ लिहिताना जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे
तो उद्देश सफल होवो. अशा प्रकारे त्यांच्या वाङ्मय यज्ञाचा उद्देश सफल झाल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना आनंद झाला आहे. जय श्री माताजी.